शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित लोकशाही युवा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रातच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये भरपूर मुद्द्यांवर सत्ताधारी पक्ष आणि विपक्ष यांच्यावर चर्चा सुरू असताना आपल्या हिंदू बांधवांसाठी एक चांगली रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे, त्यामुळे त्यांनी नितेश राणे यांनी एक नवीन व्यवसायाची उपक्रम आणलेला आहे, मल्हार सर्टिफिकेशनचा. यांचं काम होतं की मस्त व्यवसाय आणि बांधणे मंत्री असल्याकारणी यांनी रोजगार निर्मिती त्या खात्यामध्ये कशी रोजगार निर्मिती होईल, त्या खात्यामध्ये लोक नोकरीला कसे लागतील, हे यांचा मुळात प्रयत्न असायला पाहिजे होता. यापूर्वीचेही मंत्री होऊन गेले या विभागातले, पण त्यांनी असं कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेशन नव्हतं आणलं होतं. पण असं कुठंतरी नितेश दादा राणे यांना वाटतंय की आपण हिंदू मुस्लिम करूनच आपलं राजकारण पुढे नेऊ शकतो. कारण की सध्याची परिस्थिती बघितली असता शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेत, युवा लोकांचे रोजगारीचा प्रश्न लय वाढलेला आहे. आमच्या माता भगिनींवरचे वाढते अत्याचार आहेत ते वाढलेले आहेत. मध्यंतरी आपण बघितलं रक्षाताई खडसे यांची जी मुलगी आहे त्याच्यावर ज्याप्रमाणे तिथल्या लोकांनी जे कृत्य केलं होतं तिथून ते एवढे संतापल्या होता आणि त्यांनी सांगितलं होतं की मी सत्तेत असून सुद्धा जर माझी मुलगी जर सुरक्षित नसेल तर इतर सर्वसामान्यांची मुलगी कशी सुरक्षित असणार. तर आता आपण ह्या विषयावर न बोलता जास्त हे हलाल आणि मल्हार सर्टिफिकेशन हे आणायची गरज काय वाटली नितेश दादा राणे यांनी, हे आपण जाणून घेऊया. हलाल ही पद्धत हे आशिया खंडातच नव्हे तर हे सर्व जगामध्ये याला मान्यता आहे. तर आपल्याला नितेशजी राणे असं वाटत असेल की हलाल पद्धती नसायला पाहिजे, तर माझी अशी एक विनंती आहे आमच्या संघटनेच्या मार्फत की आपण हे फक्त महाराष्ट्रापुरतच मर्यादित ठेवू नका. मल्हार सर्टिफिकेशन आपण याला जगाच्या उच्च पातळीवर म्हणजे एक्सपोर्ट जिथं आपण करतो तिथं आपण मान्यता आणा, तर कुठं जाऊन आपल्या हिंदू बांधवांचा फायदा होईल. हे फक्त महाराष्ट्रामध्येच विकून चालणार नाहीये, कारण की महाराष्ट्रामध्ये तेवढे प्रमाणात हिंदू खाटीक नाहीयेत. जर आपल्याला हिंदू खाटिकांचा उद्धारच करायचा असेल तर आपण हे एक्सपोर्ट क्वालिटीवर कसं जास्त प्रमाणात याचा एक्सपोर्ट करता येईल, आयात याला करता येईल, हिला जास्त किंमत हे मोठ्या मार्केटमध्ये आपल्याला कसं घेता येईल हे आपण प्रयत्न करायला पाहिजे होता. त्यातून आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही जी हलाल प्रथा आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबा मंदिर असेल, तुळजाभवानी मंदिर असेल, इथं जे हलाल केलं जातं ही पद्धतच हलाल पद्धतीने केली जाते, ह्याची आपल्याला कदाचित माहिती नसेल. आणि हे कुठंतरी आपल्याला असं वाटत नाही का मित्रांनो की हे देशाला कुठंतरी तोडायचा प्रयत्न करतायत, कुठंतरी भारताची हे समानता, बंधुता, अखंडता आणि भारताचे संविधान 14, 15, 16, 18 ह्याचा कुठंतरी अपमान अवमान ह्या सत्ताधारी पक्षाकडून चाललेला आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधानामध्ये त्यांनी स्पष्ट हे उल्लेख केलेला आहे की सर्व भारतीयांना खायचं, राहायचं, स्वतःचा धर्माचं जपन करायचं, ज्या धर्मात आपल्याला स्वीकारायचंय, जे धर्म आपल्याला स्वीकारायचं त्याला आपल्याला स्वतंत्र अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लिहिलेले संविधानने दिलेले. त्यावरून हे दररोज कोणते संविधान विरोधी काहीतरी नवीन पॉलिसी आणतात, नवीन नियम आणतात, नवीन सर्टिफिकेशनचे पॉलिसी आणतात. मला असं वाटत नाहीये की आपल्या महाराष्ट्र राज्यातील हिंदू बांधवांचा तेवढं प्रमाणात रोजगार निर्माण होईल, तेवढं प्रमाणात आर्थिक दृष्ट्या ते बरं होतील जर आपल्याला खरोखरच
हे मल्हार सर्टिफिकेशन वर काम करायचं असेल तर एक्सपोर्ट क्वालिटीवर आपण काय प्रकारे आमच्या हिंदू खाटीक बांधवांना आपण मदत करू शकता, आपण ह्याच्यावर बोललं पाहिजे. आणि मला आवर्जून सांगावं लागतं, आपल्या भाजप पक्षातील हाजी अरफात शेख जे अल्पसंख्याक आयोगचे माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेत आणि खाटीक समाजाचे एक चांगलं नेतृत्व ते करतात. ते तर माझी हाजीबाई यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे नितेश राणे हिंदू खाटीकांबद्दल बोललेत, पण आपण नेहमी जेव्हा पण खाटीकांचा विषय जे घेता तर आपण सर्व खाटीक या नात्याने आपण घेताय. कुठंतरी आपल्याच पक्षाचे नेते नितेश दादा राणे यांनी ध्रुवीकरण करायचं राजकारण केलेलं आहे. तर मला असं वाटतंय की आपण या विषयावर बोलावं, कारण की 6 महिन्यापूर्वी आपण बोललो होतो या रामगिरीबद्दल जे आपण वक्तव्य नितेश राणेबद्दल केलं होतं, ह्याच कुठंतरी बदला घेण्यासाठी हा नितेश राणे परत खाटीक समाजावर हमला तर करत नाही ना, असं प्रश्न निर्माण होतोय. एक खाटीक समाजाचा आपण एक मोठा जाणता चेहरा आहे, तर आमच्या सर्वांची एक अपेक्षा आहे की आपण या विषयावर बोलणार, कारण की जर असं ध्रुवीकरण चाललं तर मुस्लिम खाटीक कुठं जाईल, मुस्लिम खाटीकचा व्यवसाय कसं होईल, मुस्लिम खाटीकाचा रोजगारचा प्रश्न निर्माण होईल. आणि हे रोजगारचा प्रश्न निर्माण होत असताना जर त्याला रोजगार नाही भेटलं तर कुठंतरी ते गुन्हेगारीकडे जाईल. तर ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि खास हे तुमची जबाबदारी एक अध्यक्ष म्हणून खाटीक समाजाचे. तर आपण देवेंद्रजी फडणवीस यांच्या बरोबर बोलावं आणि हे जे काही सर्टिफिकेशन आणायचे प्रयत्न करतात हे सर्वांसाठी असायला पाहिजे. आमची मर्जी आहे, आम्ही कुणाकडून मटण घ्यायचं, हलाल घ्यायचं का झटका घ्यायचं, आम्ही काय खायचं आणि आम्ही कुठलं खायचं हे आमचं वैयक्तिक प्रश्न आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तींनी इथं दखल घ्यायची गरज नाहीये. मी एवढंच सांगतो, या चॅनलच्या माध्यमातून आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसं वाटलं, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हाजी अरफात साहेब आपल्याला विनंती आहे की आपण यावर बोलावं, आपण यावर चर्चा करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.